मुक्ताई नगरामध्ये परिवहन महामंडळाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली, उत्साहाचे वातावरण। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर परिवहन महामंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या रॅलीचा मार्ग आगार ते मुक्ताईनगर बसस्थानक असा निश्चित करण्यात आलेला असून शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सालाबादप्रमाणे यावर्षीही आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येणार असल्याचं परिवहन महामंडळाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला असून विविध घोषणांनी परिसर दणाणून जाणार आहे। रॅलीचा समारंभ पार पाडल्यानंतर उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती आणि या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित होत असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी प्रणित काठोके, जळगाव। कैलास सुंदरे माझं नाव, जयंती अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली यावर्षी। वादाप्रमाणे यावर्षी आमच्या डेपोमध्ये मिरवणूकचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्व समाज बांधवांना बाबासाहेबांची जयंती आम्ही उत्साह साजरी करतो। इथून मिरवणूक आणि मिरवणूक नंतर जेवणा कार्यक्रम आमचा सुरक्षित पार पडतो। आमची मुक्ताईनगर आगार ते मुक्ताईनगर बसस्थानक ते मुक्ताईनगर असा आमचा मिरवणूकचा मार्ग आहे। सर्व कर्मचारी सर्व समूहाची उत्साह साजरी करता, जल्लोषात साजरी करतात आमचे बाबासाहेब जयंती। सर्वांना प्रथमतः 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभकामना देतो। क्रांतिकारी सर्वांना जय भीम। सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या आगारामध्ये कैलास भाऊ वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंती इथे संपन्न होत आहे। तर मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या आगारामध्ये आज 25 वर्षापासून जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटात उत्साहात हा साजरा होत असतो। या वर्षी सुद्धा कैलास दादा आपले या जयंतीचे अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला कसले टेन्शन नसते। सगळ्या गोष्टी अनुरेणू सगळ्या पाहून आणि जयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। आणि विशेषतः मिरवणूक सुद्धा आम्ही दरवर्षी काढत असतो। इथून आपल्या बस स्टँड पर्यंत शांततेच्या याच्याने बाबासाहेबांचा जयघोष करून आणि जेवणाचा सुद्धा आम्ही कार्यक्रम ठेवत असतो। सगळ्या कर्मचाऱ्यांना जेवण भेटत असते, आम्ही करत असतो। तर ह्या जयंतीनिमित्त मी सर्वांना माझी शुभकामना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। सालाबादाप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जयंती आपण करत असतात, काय सांगाल आजचे उद्देश काय आहे? सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या मुक्ताईनगर आगारामध्ये जयंतीचे अध्यक्ष म्हणून श्री कैलास जगन वंजारी यांची बहुमताने निवड करण्यात आलेली आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जयंती खूप चांगल्या पद्धतीने पार पडत असते दरवर्षी। यावर्षी सुद्धा ही थाटामाटात पार पडत आहे। सर्व मुक्ताईनगर डेपोतील कर्मचारी हे उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत आणि आम्ही छोटेखानी जेवण कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की त्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच जयंतीमध्ये सर्वांनी सहभाग घेऊन जयंती कशी थाटात साजरी करता येईल ही मी सर्वांना आवाहन करणार। आपण जयंतीचे अध्यक्ष आहेत, कैलास सुंदरे माझं नाव, जयंती अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली यावर्षी। वादाप्रमाणे यावर्षी आमच्या डेपोमध्ये मिरवणूकचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्व समाज बांधवांना बाबासाहेबांची जयंती आम्ही उत्साह साजरी करतो। इथून मिरवणूक आणि मिरवणूक नंतर जेवणा कार्यक्रम आमचा सुरक्षित पार पडतो। मिरवणुकीचा रूट कसा आहे? आमची मुक्ताईनगर आगार ते मुक्ताईनगर बसस्थानक ते मुक्ताईनगर असा आमचा मिरवणूकचा मार्ग आहे। आपण कर्मचारी मिळून सर्व कर्मचारी सर्व समूहाची उत्साह साजरी करता, जल्लोषात साजरी करतात आमचे बाबासाहेब जयंती। सर्वांना प्रथमतः 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभकामना देतो। क्रांतिकारी सर्वांना जय भीम। सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या आगारामध्ये कैलास भाऊ वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंती इथे संपन्न होत आहे। तर मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या आगारामध्ये
आज 25 वर्षापासून जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटात उत्साहात हा साजरा होत असतो. या वर्षी सुद्धा कैलास दादा आपले या जयंतीचे अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला कसले टेन्शन नसते. सगळ्या गोष्टी अनुरेणू सगळ्या पाहून आणि जयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आणि विशेषतः मिरवणूक सुद्धा आम्ही दरवर्षी काढत असतो. इथून आपल्या बस स्टँड पर्यंत शांततेच्या याच्याने बाबासाहेबांचा जयघोष करून आणि जेवणाचा सुद्धा आम्ही कार्यक्रम ठेवत असतो. सगळ्या कर्मचाऱ्यांना जेवण भेटत असते, आम्ही करत असतो. तर ह्या जयंतीनिमित्त मी सर्वांना माझी शुभकामना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.